दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। काल आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस अशी कंडिशन दिली आणि ते क्यूब असेल त्यावेळेस कुठल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करत होतो। काय करायचो, क्यूब करायचो आणि इथे प्लस असेल तर मायनस करायचो, मायनस असेल तर प्लस करायचो, तीन पटीमध्ये त्याच्यामध्ये ऍड करत होतो। आता बघा काय करतोय, इथं स्क्वेअर करायचंय। कालचं जो उदाहरण होता तिथे घन करायचं होतं, इथे वर्ग करायचा आहे। मग बघा ही जी किंमत दिली त्या किमतीचा आपल्याला वर्ग करायचा, म्हणजे 5चा वर्ग करायचा। जर इथं प्लस दिलंय तर मायनस करायचं, इथे मायनस दिलंय तर प्लस करायचं। आता प्लस दिलंय म्हणून मायनस करतो, मायनस किती करायचं, फक्त 2 करायचे। मागच्या उदाहरणामध्ये क्यूब होता तिथे 3 पटीमध्ये ती संख्या वजा करायचो, पण तसं नाही करायचं। इथे जर आपल्याला वर्ग काढायचा असेल तर त्याचा वर्ग करायचा आणि 2 मायनस करायचे। इथे बघा इथे पण तेच दिलंय, इथे मायनस आहे त्याचा आपण वर्ग केला आणि इथे मायनस आहे म्हणून प्लस घेतले, प्लस मध्ये 2 करायचे। पण इथे पण x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग करायचंय आणि इथे पण x चा वर्ग, इथे पण प्लसच उत्तर काढायचंय, तिथे पण प्लसच उत्तर काढायचंय। मग किती आलं, 5चा वर्ग 25 मधून 2 गेले 23 उत्तर आलं। म्हणजे ज्यावेळेस प्लस दिले तर त्यावेळेस मायनस करून 2 घेतले, 23 उत्तर आलं। इथे मायनस दिले म्हणून प्लस घेतले, इथे कंपल्सरी 2च प्लस करायचे, इथे कंपल्सरी 2च वजा करायचे। 5चा वर्ग झालं 25 मध्ये 2 मिळवले झाले 27। म्हणजे ज्यावेळेस घन करायचा असेल ती पण ट्रिक लक्षात ठेवा, जेव्हा वर्ग करायचा असेल ती पण ट्रिक लक्षात ठेवा। घन करायचा असेल घन करा, मायनस असेल तर प्लस करा, प्लस असेल तर मायनस करा, 3 पटीमध्ये ती संख्या मायनस प्लस करायची। आता बघा इथे वर्ग करायचंय म्हणून इथे वर्ग केलं, प्लस आहे म्हणून मायनस घेतले 2, इथे पण वर्ग केलं, मायनस आहे म्हणून प्लस केलं आणि 2 केले, त्यामुळे उत्तर आलं माझं 27। ठीक आहे, थँक्यू।